अनंत कोटी ब्रह्मांडाने परमात्मा परब्रह्माच्या कृपेने आजपासून आपल्या चातुर्मास्याचा प्रारंभ होतो आहे. तेव्हा चातुर्मास्यातलं आपले सगळं व्रत, चातुर्मास्यात पंढरीत राहणं हे सुद्धा व्रत, चातुर्मास्यात नगराची परिक्रमा करणं हे सुद्धा व्रत, चातुर्मास्यामध्ये देवाचं दर्शन घेणं हे सुद्धा व्रत, चातुर्मास्यामध्ये चंद्रभागेचं सेवन करणं हे सुद्धा व्रत, चातुर्मास्यामध्ये अखंड नामस्मरणाचा नियम घेणं हे सुद्धा व्रत, चातुर्मास्यामध्ये ज्ञानेश्वरी गाथा या सगळ्याच्या सगळ्या साधू पुरुषाच्या वर्णनाची पारायण करणं हे सुद्धा व्रत, चातुर्मास्यामध्ये या सगळ्या साधू पुरुषाच्या वाङ्मयाच्या एका एका अक्षराचा विचार करण्यामध्ये प्रवृत्त होणं हे सुद्धा एक प्रकारचं व्रत. असे अनेक व्रत चातुर्मास्याच्या पवित्र कालावधीमध्ये आपल्याला करता येतात. जे व्रत ज्याला घ्यायचं असेल ते व्रत त्याला घ्यावं, पण सगळ्या व्रतामध्ये महत्त्वाचं व्रत म्हणजे नामस्मरण आहे. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं व्रत या चातुर्मास्याच्या काळाच्या दृष्टीने जर विचारात घ्यायचं ठरलं तर साधू पुरुषाच्या वाङ्मयाचा विचार करणं, अभ्यास करणं, चिंतन मनन निधिध्यासन करणं हे सगळ्यात मोठं व्रत आहे असा विचार आपल्याला संत महात्म्यांनी आजपर्यंतच्या आपल्या परंपरेतल्या साधू पुरुषांनी सांगितलेलं पाहायला सापडतो. ते सगळं व्रत आपल्याला घडावं. चंद्रभागेचं स्नान घडेल न घडेल, नगराची परिक्रमा घडेल न घडेल, पांडुरंगाच्या दर्शनाचा विचार हे महत्त्वाचा असला तरी ते घडेल न घडेल, पण ज्ञानेश्वरी वाचली जावी, जगद्गुरू तुकाराम महाराजांची गाथा वाचली जाईल, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाचा आपल्याला अभ्यास करता यावा, विचार करता यावा, मनन निधिध्यासन करता यावा, अंतःकरणामध्ये ते शब्द ठसावे, अंतःकरणामध्ये ते शब्द ठसावेत एवढंच नाही तर एकतरी ओळी अनुभवावी अशा पद्धतीचा विचार या संत महात्म्यांच्या संबंधाला नामदेवासारखे संत महात्मे बोलून दाखवतात. तसा एखाद्या तरी साधू पुरुषाच्या शब्दाचा, एखाद्या तरी शब्दाचा आपल्याला, एखाद्या साधू पुरुषाच्या एखाद्या शब्दाचा, त्यात सांगितलेल्या आशयाचा यथार्थ साक्षात्कार आपल्याला होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावा. ही महत्त्वाची साधना हे व्रत आपण चातुर्मास्याच्या कालावधीमध्ये घेतलं पाहिजे असं मला आपल्याला सुचवायचं आहे. आणि त्या व्रताच्या दृष्टीने आपण थोडासा विचार करा. पवित्र असा हा कालावधी मानला जातो. चातुर्मास्याचा कालावधी पवित्र कालावधी आहे. या कालावधीमध्ये केलेली साधना कसं असतं बघा, सगळ्या काळात सगळी साधनं महत्त्वाची जरी असली पण तरी त्या काळामध्ये त्या साधनाचं विशेष महत्त्व असतं हे आपल्याला माहिती आहे. आपण कधीही ज्वारी पेरा, थोडंसं पाणी त्या ज्वारीला द्या, पीक येतं, पण ते ज्वारी पेरण्याचा ठराविक कालावधीच असतो. पण त्या पिकाच्या दृष्टीनं मूग पेरायचे तर आताच पेरावे लागतात, उडदाची पेरणी आता होऊन गेलेली आहे, मुगाची पेरणी आता होऊन गेलेली आहे, येरवीला सुद्धा आपण मग मुळी जर पेरले तर ते येत नाही असं नाही. पण त्या काळाचा जो महिमा आहे, खरीपाचा हंगाम असतो, रब्बीचा हंगाम असतो, आणि त्या हंगामाच्या काळामध्ये त्या मोसमाच्या काळात येणारी पिकं, त्या मोसमाच्या काळामध्ये येणारी फळं, आंब्याला उन्हाळ्याची चव असते ती एरवीला नसते, द्राक्ष यायला सुरुवात जी असते ती पावसाळा संपत आला, हिवाळा संपत आला की द्राक्ष यायला सुरुवात होते. पण द्राक्षाला उन्हाळ्यात जशी गुढी येते तशा पद्धतीचं माधुर्य द्राक्षाला एरवीला पाहायला सापडत नाही. संत्री कोणत्याही काळात येतात हे जरी खरं असलं तरी उन्हाळ्यातल्या संत्रीला जी चव असते ती संत्रीची चव एरवीच्या काळामध्ये आपल्याला अनुभवता येत नाही.